सुप्रभात सज्जन श्रोते हो. दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद आत्मोपनिषद मान 214 215 काव्य रचना 6 सदा सर्वदा मुक्त असावे या शीर्षकाची ही काव्य रचना आहे. प्रथम नेहमीप्रमाणे अर्थ समजून घेऊ आणि नंतर काव्य वाचन करू. ऐका. जाणीव जाणते पण ज्ञान जेव्हा सहजपणे विरते नष्ट होते तेव्हा ध्यानाचा जन्म होतो. ध्यान असे असते की यात ध्येय ध्याता नसतो. लौकिक विषयांच्या माहितीला ज्ञान म्हणतात, मात्र अलौकिकाचे ज्ञान माहीत असले पण असू शकत नाही. अलौकिकात ध्यानाचा संभव उद्भव असतो. निर्विषयाला अलौकिकाला जाणून घेणारा, त्याची ओढ असलेला त्याचा ध्याता असतो तरी कोण? असे निर्विषय कोणाचे ध्येय असू शकते? निर्विषयाला अलौकिकाला ध्याता नसतो. अलौकिक कुणाचे ध्येय असू शकत नाही. तरीही ध्यान अंतराळात किंवा अवकाशात चालूच असते. ब्रह्माच्या पोकळीत किंवा अवकाशात जाणत असते. ब्रह्माच्या पोकळीत अवकाशात स्वतःला जाणत असते आणि ही जाणीव म्हणजेच ब्रह्मरूपी स्पंदन असते. यालाच ध्यान असे म्हणतात. कर्ता किंवा कर्म नसतानाही जेथे हेतुरहित क्रिया संभवते तेथे ब्रह्माची ओळख त्याचे असले पण समजावे. कर्ता कर्म म्हणजेच वेगळ्या अर्थाने ध्यान धरणारा तो ध्याता आणि त्याचं ध्येय म्हणजे कर्म. कर्ता कर्म, कर्ता कोण? ध्याता. आणि कर्म काय? ध्येय. म्हणून कर्ता कर्म ध्याता ध्येय नसतानाही ध्यान चालूच असते. हेच ते निर्गुण निराकाराचे किंवा ब्रह्माचे स्पंदने होय. हेच ध्यान होय. हे ध्यान जाणून असे उरावे किंवा असावे जसा मुका गुळ खाऊन राहतो. म्हणजे मुक्या माणसाने गुळ खाल्ला तरी तो मोना असल्यामुळे त्याला गुळाची चव सांगता येत नाही. त्याला गुंगा खाये गुड. म्हणून ध्यान जाणणारा ध्यानामध्येच स्वतः विरून जातो आणि ध्यान जाणणारा किंवा ध्यानात जाणारा स्वतः नष्ट होऊन तो ध्यानच बनतो. जेव्हा ध्यान करता ध्यानच बनला तेव्हा तो वर्णन कसे काय करणार? जेव्हा मोन्याने गुळ खाल्ला त्या गुळाचे वर्णन मोना कसं काय करू शकणार? म्हणून जो मनुष्य ध्यानात असतो तो मनुष्य ध्यानात असतो याचा अर्थ त्याची देहाकृती जरी दिसली तरी तो देहमलातीत होऊन तो स्वतःच ध्यानात विरून गेलेला असतो. म्हणून देहाकृती असूनही जो स्वतः ध्यानामध्ये विरघळून गेला तो ध्यानाचं वर्णन कसं करणार? जसा एखादा मुका माणूस गुळ खाऊन सुद्धा गुळाची चव सांगू शकत नाही. तेव्हा ध्यान म्हणजे काय हे सांगता येत नाही. कारण गुंगा खाये गुड, मोन्याने गुळ खाल्ला आणि तो मोना असल्यामुळे त्याला सांगता येत नाही. तसं ध्यानामध्ये जो स्वतःच नष्ट झाला त्याचा देह जरी बाहेरून आपणाला दिसला तरी जो ध्यानामध्ये स्वतः मी माझे पण सगुण साकारत्व ज्याचं विरघळून गेलं, जो ध्यानामध्ये स्वतः ध्यानच म्हणतो तो ध्यान म्हणजे कसं काय सांगणार? म्हणजे ध्यान ध्यानाला जाणेल परंतु ध्यान ध्यानाला काही सांगू शकणार नाही. आता ध्यान ध्यानाला जाणेल याचा अर्थ असा आहे, ध्यानी माणूस ध्यानात विरघळतो आणि ध्यानी राहतच नाही, ध्यानच उरतं. ध्यानच ध्यानात उरलं, ध्यानच ध्यानात विरघळलं. साखरेची चव कशी सांगणार? गुळाची चव कशी सांगणार? सूर्यप्रकाशाबद्दल माहिती कशी देणार? कारण सूर्य म्हणजेच प्रकाश, गुळ म्हणजेच गोडी, साखर म्हणजेच गोडी. तसं ध्यान म्हणजेच ध्यानातील आनंद. तो ध्यान कसं वर्णन? तर ध्यानातील आनंद ध्यान कसं वर्णन करू शकणार? म्हणजे ध्यानी असतो तो जेव्हा ध्यानात जातो तर तो स्वतःच ध्यान बनतो. मग ध्यानातील आनंद जिथे ध्यानी उरलाच नाही अशा वेळी कोण वर्णन करणार? मोन्याने गुळ खाल्ला तर गुळाची होडी कशी वर्णन करता येणार? म्हणून
गुंगा खाय गुड असं सर्वसाधारणपणे ध्यानाबद्दल म्हटलं जातं. मोन्याने गुळ खाल्ला परंतु त्याने गुळ खाऊन त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला तरी तो मोना असल्यामुळे जसं गुळाचं वर्णन करू शकत नाही, चवीचं वर्णन करू शकत नाही, तसा एखादा माणूस ध्यानामध्ये विरघळून गेल्यानंतर जरी तो बाहेरून दिसला तरी जोपर्यंत तो स्वतःच ध्यान आहे तोपर्यंत तो काहीच सांगू शकत नाही. अशा अर्थाने कर्ता किंवा कर्म नसतानाही जेथे हेतुरहित क्रिया संभवते तेथे ब्रह्माची ओळख त्याचे असले पण समजावे. कर्ता कर्म म्हणजे ध्याता ध्येय नसतानाही ध्यान चालूच असते. हेच ते निर्गुण निराकाराचे किंवा ब्रह्माचे स्पंदने होय. हेच ध्यान होय. हे जाणून हे ध्यान किंवा हे ध्यान होय असे जाणून हेच ते ध्यान होय असे जाणून असे उरावे किंवा असावे जसा मुका म्हणजे मोना गुळ खाऊन राहतो. वर्णन न करता अर्थात वर्णन करणे मुख्याला शक्यच नसते. वर्णन न करता म्हणजेच मुख्याला वर्णन करणे शक्यच नसते. म्हणून वर्णन न करता मुका जसा गुळाच्या चवीत मग्न दंग असतो मुख्याला गुळाचे वर्णन करणे अशक्य असते तसेच ब्रह्मविदाला म्हणजे ब्रह्माच्या जाणत्याला ब्रह्माबद्दल नेमकेपणे काही सांगता येत नाही. वास्तवात ब्रह्मविद ब्रह्मच असतो. ब्रह्म जाणणारा ब्रह्म जाणता जाणता स्वतःच ब्रह्म होतो आणि ब्रह्मविद ब्रह्म झाला की ब्रह्म ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही. जसा मोन्याने गुळ खाल्ला की गुळाची चव मोना सांगू शकत नाही. म्हणून गुळाची चव माहीत असून सुद्धा मोना त्याचं वर्णन करू शकत नाही. तसा ब्रह्माला जाणणारा ब्रह्मविद स्वतः जेव्हा ब्रह्म होतो तेव्हा ब्रह्म ब्रह्माची चव सांगणं कदापि शक्य नसतं. यालाच म्हणतात व्यक्तित्व विरहित स्वतःची ओळख विसरून व्यक्त असणे दिसणे जाणवणे महत्वाचे आहे. व्यक्तित्व विरहित म्हणजे मी माझे सांडून अहंकार सांडून ज्याचा मीच नष्ट झाला त्याचं व्यक्तित्व नसतं आलं. म्हणून मी रहित केंद्र जो असतो त्यालाच व्यक्तित्व रहित ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे मी हा .com आहे, मी हा मध्यबिंदू आहे. जो व्यक्ती स्वतःच मित्र विसरतो तो स्वतःचा मध्य आपली ओळख मी म्हणून विसरतो आणि जेव्हा तो मी म्हणून आपली ओळख विसरतो तेव्हा मी रहित केंद्र रहित वर्तुळ अशा अर्थी तो ब्रह्माच्या परिघावर ब्रह्मच होऊन उरतो. म्हणून व्यक्तित्व रहित मी माझे सांडून स्वतःची ओळख विसरून व्यक्त असणे दिसणे जाणवणे इतरांना व स्वतःलाही महत्वाचे आहे. फुलाचा गंध असं म्हणतात दिसत नाही परंतु तो अवतीभोवती भरलेला असतोच. गंध न दिसताही फुलाचे गंधित असणे सहज भावे सुगंधित असणे महत्वाचे आहे. असे असणे हेच केवळ असणे कैवल्य किंवा विना परिचय असे असणे हेच केवळ असणे कैवल्य किंवा विना परिचय स्वचे स्वपणी असणे. म्हणजे आत्मा स्वतःचा परिचय करून देऊ शकत नाही कारण या जगात सर्वत्र केवळ आत्माच आहे दुसरेपणी काही नाहीच. म्हणून स्वचा परिचय करून देऊ शकत नाही. ध्यानाचा परिचय करून देऊ शकत नाही. जसा मुका घोड्याचं वर्णन करू शकत नाही. असा जेव्हा व्यक्तित्वाविण व्यक्त जो कोण असतो असा व्यक्तित्वाविण म्हणजे मी रहित असा जो व्यक्त असतो तो खऱ्या अर्थाने ध्यानच असतो. खऱ्या अर्थाने तो पूर्ण ब्रह्मच असतो. म्हणून कैवल्य किंवा विना परिचय स्वचे स्वपणी असणे महत्वाचे आहे. ब्रह्मच स्वतःला ब्रह्म म्हणून न जाणताही ब्रह्म ओळखणारा स्वतःला ब्रह्म म्हणून न जाणताही किंवा मी ब्रह्म जाणतो असं न मिळवताही त्याचा ब्रह्मगुण आपोआप सहज भावे इतरांना जाणवतो. जसं फूल आपल्या सुगंधाचं वर्णन न करताही त्याचा सुगंध सर्वांना जाणवतो तसाच ब्रह्मज्ञानी माणूस स्वतःबद्दल काही न बोलताही तो ब्रह्मज्ञानी आहे. हा त्याच्या ब्रह्मज्ञानाचा सुगंध इतरांना तसा प्राप्त होतो. जसं फूल म्हणत नाही मी सुगंधित आहे पण फुलातच त्याचा सुगंध असण्याचा गुण सर्वांना मिळतो तसा जो ब्रह्मज्ञानी आहे तो ब्रह्मज्ञानी आहे आपण आहोत असं न मिळवताही त्याच्या ब्रह्मज्ञानी असण्याचाच
ब्रह्म हा गुण त्याच्या अवतीभोवती इतरांना जाणवत असतो, जसा फुलाचा सुगंध इतरांना अवतीभोवती जाणवतो तसा, म्हणून ब्रह्मच स्वतःला ब्रह्म म्हणून न जाणताही न मिरवताही त्याचा ब्रह्मगुण आपोआप सहज व्हावे इतरांना जाणवतो. गुणाकारात म्हणजे गुणाकारात स्वला न जाणता असणे हेच मुक्तीचे मुक्त गुण होय. गुणाकारात म्हणजे गुण आणि आकारात स्वला न जाणता म्हणजे गुणाकाराच्या पलीकडे जाऊन गुणाकारातीत होऊन स्वचे स्व असणे म्हणजेच खरं मुक्तीचे मुक्तपणे वहन होय. व्यक्तित्व ही मर्यादा आहे, मात्र व्यक्तित्वाविण स्वपणी जणू काय स्वप्नात विरलतेने असावे तसे सहज भावे असणे म्हणजे सदा सदा मुक्त असणे. व्यक्तित्व ही मर्यादा आहे, मात्र व्यक्तित्वाविण म्हणजे मी माझेपणाविण केवळ जणू काही एखाद्या स्वपणात इथे स्वप्न म्हटलेलं नाही, स्वपण म्हणजे व्यक्तित्वारहित मी माझेपणारहित केवळ स्वपणात म्हणजे आत्मतत्वात तरल विरलतेने जेव्हा स्वचा भाव तरंगत असतो तेव्हा हाच तो स्वभाव स्वपण म्हणजे आत्मदर्शन घेत असतो. आणि स्वभाव स्वदर्शन घेत असताना मी माझे दर्शन घेत असताना मी म्हणून काही उरतच नाही. तसं स्वच स्व म्हणून दर्शन चालू असताना तिथे व्यक्तित्व नसतं, तिथे गुणाकार दिसला तरी तो गुणाकार विदेही स्वरूपाचा म्हणजे असून नसलेपणीच ते असणं असतं. म्हणून स्वला न जाणता असणे हेच मुक्तीचे मुक्त वहन होय. व्यक्तित्व ही मर्यादा आहे, मात्र व्यक्तित्वाविण स्वपणी जणू काय स्वप्नात तरल विरलतेने असावे तसे. आता जणू काय स्वप्नात म्हटलंय, स्वप्न म्हणजे ड्रीम, पण स्वपण म्हणजे स्वप्न सदृश, परंतु स्वप्न हवे स्वप्न सदृश स्वप्नाप्रमाणे स्वतःच स्वतःमध्ये रममाण असणे याला म्हणायचं व्यक्तित्वाविण स्वपणी. म्हणजे मी माझे रहित असून केवळ आत्मतत्वातच मशगूल आहे, दंग आहे, मग्न आहे असं सहज भावे आत्म्यामध्ये असणे म्हणजेच सदा सर्वदा मुक्त असणे. मुक्ती ही अनंतच आहे. मुक्ती ही अनंतच आहे म्हणजे मुक्तीला बाउंड्री नाही, ती असीम आहे, ती अमर्यादित आहे. मुक्ती ही अनंतच आहे. म्हणून व्यक्तित्वाविण व्यक्त असलेला म्हणून मी माझेपणा रहित आपल्या सगुण साकाराच्या पलीकडे असलेला जो कोणी तो निरंतर मुक्ती भोगीत असतो. हीच ती मी माझे विण विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे अशी जिवंतपणी मुक्ती भोगण्याची कला. आता हे संपूर्ण जे आहे ते पद्यात म्हणतो. हे सर्व लक्षात आल्यानंतर गद्य पद्य अतिशय सोपं आहे. सदा सर्वदा मुक्त असावे इथे समजून घ्या. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते विषयांचं असतं आणि सर्व विषयांच्या पलीकडे जे असतं त्याला ध्यान म्हणतात. म्हणून विषयांचं ज्ञान असतं आणि विषय रहित शुद्ध असणे पण जे असतं त्याच्या जाणीवेला ध्यान म्हणतात. म्हणून विषयांचं ज्ञान आणि निर्विषयाचं ध्यान हे समजून घ्या. आता ऐका. ज्ञान संपता ध्यान लागते, ध्येय द्याता काही नुरते, विषयांचे ते ज्ञान संभवे, निर्विषयी ते ध्यान उद्भवे. कोण ध्याता निर्विषयाचा, ध्येय कोणा निर्विषयाचे, तरी चाले ध्यान अंतरी, ब्रह्मस्पंदते ब्रह्मांतरी. कर्म करता विरहित क्रिया, ओळख समजा ब्रह्माची या. ब्रह्म जाणुनी ब्रह्म उरावे, गुळ खाऊनी मुखे असावे. व्यक्तित्वाविण व्यक्त असावे, पुष्पे विण परी गंध असावे.
गुणाकारी कधी नसावे, सदा सर्वदा मुक्त असावे, सदा सर्वदा मुक्त असावे. म्हणजे मी या केंद्राचा लोप झाला की मी गेला, गुण गेले, आकार गेले, देह इतरांना दिसला तरी स्वतःला देह असं काही दिसतच नाही. म्हणून व्यक्तित्वाचा लोप झाला की व्यक्तित्व हे केवळ केंद्ररहित असणं उरतं. आणि असं केंद्ररहित असणं म्हणजेच गुणाकाराच्या पलीकडे असणं. आणि गुणाकाराचा जो अतीत असतो तो सदा सर्वदा मुक्त ब्रह्मच असतो, असा या निरूपणाचा सारांश रूपी अर्थ आहे. आपण चिंतनात असा निश्चितच आपल्याला अध्यात्म मार्गावरच्या पुढील वाटचालीत या चिंतनाची काव्याची थोडी बहुत का होईना मदत होईलच होईल. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.